हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण टी टाइम स्पेशल स्नॅक्स करणार आहे। म्हणजेच आपण पोहे आणि मुरमुऱ्याचा झटपट तयार होणारा चिवडा करणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे मुरमुरे घेतलेले आहे आणि इथे पोहे घेतलेले आहे। फुटाणे, लसूण, कांदा, काजू आणि शेंगदाणे, खोबरं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे इथे। तर दाखवते तुम्हाला इथे बघा। आणि हे मी अख्खे फुटाणे घेतलेले आहे, तुम्ही डाळ सुद्धा घेऊ शकता फुटाण्याची। आणि हा जो लसूण आहे ना तो मी थोडासा ठेचून घेतलेला आहे। आणि इकडे बघा हा मसाल्याचा आहे इथे। तर आता आपण इथे कढई ठेवून घेऊया आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। जर तुम्हाला हे मुरमुरे आधी भाजून घ्यायचे असेल तर थोडेसे गरम सुद्धा करून घेऊ शकता, कारण की ते छान असे कुरकुरीत आहे म्हणून मी काही गरम केलेले नाही आहे। तर आता सगळ्यात आधी मी शेंगदाणे भाजून घेते। तेलाला छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतरच सगळं काही भाजून घ्यायचं आहे। तर इथे बघा आपले शेंगदाणे मी टाकून घेतलेले आहे आणि थोडेसे लाल कलर होईपर्यंत किंवा शेंगदाण्याचा जोपर्यंत वास येत नाही ना तोपर्यंत हे शेंगदाणे मी छान असे भाजून घेणार आहे। अशाच प्रकारे ना मी सगळ्या जे घेतलेलं आहे साहित्य ते सगळं हलकं हलकं भाजून घेणार आहे। तर शेंगदाणे आपले झालेले आहे, तर आता मी शेंगदाणे ते काढून घेते। आणि तसंच आता इथे ना आपल्याला काजू सुद्धा भाजून घ्यायचे आहे। काजू ना एकदम लवकर भाजले जाते, त्याच्यामुळे असं फिरवत राहायचं आहे। बघा मी टाकलं की लगेच थोडंसं बुडाला ना तांबूस कलर आलेला आहे। जास्त वेळ ठेवाल तर ते जळून जाते, त्याच्यासाठी बघा काजू लगेच काढून घ्यायचे आहे। नंतर आपल्याला ना याच्यामध्ये फुटाणे टाकून घ्यायचे आहे आणि फुटाणे सुद्धा लगेच काढून घ्यायचे आहे, कारण की तेल खूप जास्त गरम झालेलं आहे, त्याच्यामुळे गॅस कमी करून घ्यायचा आहे। ह्या प्रकारे ना मी सगळं काही भाजून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। मी इथे लसूण भाजून घेतलेला आहे आणि इथे आता आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहे। पोहे लगेच हे होऊन जाते, कारण की तेल खूप जास्त तापलेलं आहे। इथे बघा फ्रेंड्स मी हिरवी मिरची सुद्धा भाजून घेतलेली आहे। आणि फ्रेंड्स बघा इथे सगळ्यात शेवटनं आपण कांदा भाजून घेत आहे। आणि लक्षात ठेवायचं आहे आपल्याला चिवडा करताना सगळ्यात शेवट हा कांदा भाजून घ्यायचा आहे, कारण की तेल छान गरम येते आणि कांद्याला गरम गरम तेल छान लागते। आपल्याला कांद्यानं अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे। तर इथे आपलं सगळं काही भाजून झालेलं आहे। शेवटला ना आता आपण याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि थोडीशी हळद टाकून घेऊया। धने सुद्धा टाकायचे आहे आपल्याला। हवं तर तुम्ही धने थोडे कूट करून सुद्धा टाकू शकता। मी इथे अख्खे टाकले। जेव्हा आपण चिवडा खातो ना तेव्हा जे तोंडात येते ना दाताखाली तर एकदम भारी लागते। गॅस बंद करून घ्यायचा आहे। नंतर कढीपत्ता टाकायचा, कारण की तेल हे खूप जास्त गरम आहे, जळून जायला नको। आणि बघा आता ही फोडणी आपल्याला काढून घ्यायची आहे। तर आपण आता ही जी फोडणी दिलेली आहे ना ती कढई काढून घेते आणि त्याच्यावरतीच मी ना पोहे वगैरे असते ना ते टाकून घेते। तर बघा चिवडा करायला इथे मी आधी मुरमुरे आहे, त्याच्यानंतर मी भाजलेले पोहे टाकून घेतले, कांदा टाकून घेतला आणि हे जे आपण सगळं काही सामान भाजून घेतलं होतं ना ते सगळं याच्यामध्ये टाकून घेत आहे। आणि ही वरतून फोडणी टाकून घ्यायची आहे। तर ही फोडणी ना थोडीशी गरमच आहे, हवं तर तुम्ही थोडी थंडी होऊ द्या आणि नंतर टाका। आणि वरतून मीठ टाकून घ्यायचं आहे। जर तुम्हाला थोडंसं गोड पाहिजे असेल तर त्या इथे तुम्ही साखर सुद्धा टाकू शकता। आणि याला आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपला हा झटपट पोहे आणि मुरमुऱ्याचा चिवडा हा रेडी झालेला आहे। म्हणजे अगदीच झटपट तयार होणारा आहे हा चिवडा। आपण अगदी 8 ते 10 दिवसासाठी साठवून ठेवू शकतो। आणि कुठे आपल्याला बाहेर वगैरे जायचं असेल तर आपण हा चिवडा असा बनवून करून घेऊन जाऊ शकतो। खूप भारी लागते म्हणजे रिकाम्या वेळेमध्ये खायला, किंवा आपल्याला चहाच्या टायमाबरोबर सुद्धा खाता येते। आणि बघा हा आपला चिवडा अगदीच छान असा कुरुम कुरुम लागणारा रेडी झालेला आहे।
तर बघू शकता फ्रेंड्स किती भारी दिसत आहे आणि स्मेलसुद्धा खूप भारी येत आहे। जर तुम्हाला तिखट टाकायचं असेल तर तिखटसुद्धा टाकू शकता फोडणीमध्ये। मी एकदम जास्त तिखट केलेलं नाही आहे, कारण की छोटे बाळ वगैरे पण खाऊ शकले पाहिजे त्याच्यासाठी। तर मी ते टेस्ट करून बघलेलं आहे, अगदीच भारी झालेला आहे फ्रेंड्स। तुम्ही अशा प्रकारचा चिवडा एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप म्हणजे खूप जास्त आवडेल। अगदी झटपट तयार होणारा हा चिवडा आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला असं काही करून ठेवायला पाहिजे। म्हणजे आपण कधीही काही खाऊ वाटलं तर आपण असं काही खाऊ शकतो, कारण की दिवस हा मोठा असते, त्याच्यासाठी काहीतरी खायची इच्छा होतेच। म्हणून तुम्ही हा बेस्ट पर्याय, म्हणून हा चिवडा तुम्ही करून ठेवू शकता आणि तुम्हाला दिवसभरात कधीही अधेमध्ये आठवण आली तर हा चिवडा तुम्ही खाऊ शकता। तर बघू शकता फ्रेंड्स, इथे आपला हा चिवडा रेडी झालेला आहे। मी जवळून दाखवते, खूपच भारी दिसत आहे आणि हा लाईटामुळे थोडा जास्तच वाईट दिसतंय, नाहीतर हा थोडा येलो आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला एकदा चेकआउट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करून सांगायला विसरू नका। तर फ्रेंड्स, परत भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही एकदा माझं चॅनल नक्की चेकआउट करा। खूप छान छान रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहे, अगदीच कमी तेलातल्या, कमी मसाल्यामधल्या हेल्दी अशा मी रेसिपी अपलोड केलेल्या आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही एकदा प्लीज माझं चॅनल चेक करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा। तर भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद फ्रेंड्स, बाय।